नमस्कार मंडळी, मी राकेश आंबी. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज चाललोय आजऱ्याला कामासाठी चाललोय. काम म्हणजेच कसं, थोडंसं काम, थोडंसं आळस आणि थोडंसं भटकंती. चला मित्रांनो, तुम्हाला पूर्ण रस्त्यामधला आमचा प्रवास आणि तिथे गेल्यानंतर आजरातला विषय दाखवणार आहे तुम्हाला. मित्रांनो, आजचा व्लॉग खूपच मजेशीर असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. मित्रांनो, मी आता घरातून बाहेर पडलोय आणि आता मी चाललोय आजऱ्याला. मन म्हणते घरी बस आणि काम म्हणते गपचाप आजऱ्याला चल. तर आमच्याला बघू आता आज काय काय होतंय, दाखवतो तुम्हाला. रस्त्यातलं रस्ते, झाडे झुडपे सगळे दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. मित्रांनो, मी पोहोचले आता गडिंग्लजमध्ये पोहोचल्यानंतर मला आजऱ्यासाठी काही तर मटेरियल लागणार होतं. मटेरियल असं आहे, ती स्लायडिंगच्या पट्ट्या लागणार होत्या आणि ते मी मटेरियल आता इथं परचेस करणार आहे. हे त्या दुकानामध्ये आलो आहे मी. आता मला पट्ट्या लागणार आहेत त्या अशा. मित्रांनो, ही पट्टी मी घेतलेली आहे आता सध्या. मित्रांनो, आम्ही आता गडिंग्लजमधून मटेरियल घेतलेलं आहे आणि आम्ही आता सरळ इथून आता जाणार आहे आजऱ्याला. तर आजऱ्याला जाता तुम्हाला दाखवतो अजून काय काय करणार आहे, काय काय नाही. चला मित्रांनो, आमची गाडी आपोआपच चालू होते. मित्रांनो आम्ही आता चाललोय, आज गडिंग्लजमधून बाहेर पडलोय आता. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आजऱ्यामध्ये आणि आजऱ्यामध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला थोडंसं मटेरियल लागणार होतं अजून. तर आम्ही आता मटेरियल घेण्यासाठी इथं थांबलोय. आता आम्हाला 1-2 पाईपा लागणार होत्या आणि 2 पाईपा घेतलेत आम्ही इथं. आणि अजून बघूया काय काय लागणार आहे. बघतो एकदा लिस्ट बघतो, मग नंतर भेटतो मित्रांनो तुम्हाला. आता मित्रांनो, मी आता गडिंग्लजमधून मटेरियल घेऊन निघालोय पुढं. आता जातोय सरळ साईटवरती आमच्या. चला भेटूया मित्रांनो, मी डायरेक्ट आता साईटवरती. मित्रांनो, आम्ही आता पोहोचले आजऱ्याच्या आमच्या साईटवरती, जिथं आम्ही काम करणार आहे. आणि आम्ही कामाच्या साईटवरती पोहोचले. बघू शकता आमची साईट म्हणजे ही पाण्याची टाकी आहे मित्रांनो, ही मोठी टाकी. आणि या टाकीवरती आम्ही बसवणार आहे वॉटर लेवलर. वॉटर लेवलर म्हणजे पाणी आतमध्ये किती आहे ते आपल्याला बाहेरूनच कळावं की आपल्याला पाणी यामध्ये एवढंच आहे. यासाठी आम्ही वॉटर लेवलर बसवणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो, मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच दाखवणार आहे, वॉटर लेवलर कसं बसवतात आणि त्याचा वर्किंग कसं होतं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, आमचं काम आता जवळजवळ संपतच आलेलं आहे आणि आम्ही वॉटर लेवलर बसवलेलं आहे. काही कारणामुळे आम्ही व्हिडिओ बनवला नाही मित्रांनो, कारण कामात आम्ही दोघंच असल्यामुळे व्हिडिओ बनवणार कोणी नसल्यामुळे आम्ही कोणी व्हिडिओ बनवला नाही. तर काम संपलेलं आहे मित्रांनो. काम दाखवतो तुम्हाला कसं झालेलं आहे. आणि त्याच्या अगोदर तुम्ही माझं लोकेशन बघा मित्रांनो कसं आहे ते. हे बघा मित्रांनो, माझ्या मागच्या साईडला मी आता टाकीच्या वरती आहे उभं. हे बघा मित्रांनो, माझ्या मागच्या साईडला कसं दिसतंय. पूर्ण डोंगर भाग आहे, एकदम जंगल दिसतंय मागं सगळं पूर्ण. आणि इथं एक छोटंसं गाव आहे एकदम छान असा. थांबा, तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवतो तुम्हाला एकदम. बघा मित्रांनो, एकदम छान असा व्ह्यू आहे इथं. एकदम मस्त, एकदम म्हणजे एकदम भारी असं वाटतं. सकाळपासून एकदम मस्त असं वाटतं इथं. आणि हे छोटेसे घर इथं आपले. आणि त्यानंतर हे एवढंसं गाव आहे मित्रांनो. या गावासाठीच आम्ही आज जे काम करणार होतो त्या पाण्याच्या टाकीचं, हे आहे ती पाण्याची टाकी. आणि इकडून तर एकदम मस्तच नजारा आहे, बघाल तेवढं कमीच आहे मित्रांनो.
चला मित्रांनो, आता तुम्हाला मी माझं काम दाखवतो. काम कसं झालं ते बघा तुम्ही. आता बघा मित्रांनो, ही आहे ती वॉटर लेवलरची पट्टी जी की आम्ही गडिंगलाच म्हणून घेतली होती आणि आम्ही इथं आता त्याला सेट केलेलं आहे एकदम पूर्णपणे. बघू शकता, ही पाण्याची लेवल दाखवणारी वॉटर लेवलर पट्टी आहे मित्रांनो. आणि याच्या साईडला जे तुम्हाला अजून एक छोटीशी पट्टी दिसते ती आर्थिंगची पट्टी आहे मित्रांनो. आर्थिंगची पट्टी ती पण मीच मारलेली आहे, पण ती आज नाही मारली, ती एका महिन्या अगोदर मारली होती. तेव्हापासून काम अर्धच राहिलं होतं मित्रांनो. त्यानंतर आज आलेलं आहे पूर्ण करण्यासाठी. तर आज हे वॉटर लेवलरची पट्टी पण अशी बसलेली आहे इथं बाहेरून. आतलं दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता कसं आहे आत टाकीमध्ये. आतमध्ये चला, आता मला आतमध्ये टाकीमध्ये दाखवतो. आता मी आता आतमध्ये जाणार आहे टाकीमध्ये. पूर्ण टॉपवरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो मित्रांनो. आता वा मित्रांनो, आता मी टाकीच्या वरती आलेलो आहे आणि टाकीच्या वरती आल्यानंतर असं दिसतंय आम्हाला काही. मित्रांनो, ती ही आहे त्या आर्थिंग हार्वेस्टर यासाठी लावली जाते मित्रांनो, की हे जे टाकी आहे ही जंगल भागात म्हणजे डोंगर भागात असल्यामुळे इथं वीज पडण्याची शक्यता असते. वीज पडू नये म्हणून, वीज जरी पडली तरी या आर्थिंग हार्वेस्टरने आपल्याला वीज जमिनीत अर्थ व्हावे यासाठी आम्ही हे आर्थिंग हार्वेस्टर लावलेले आहे. आणि ही जी वॉटर लेवलरची पट्टी लावली ती आपण बाहेरूनच म्हणजे खाली थांबूनच आपल्याला कळलं पाहिजे की टाकीमध्ये पाणी किती आहे. आम्ही वॉटर लेवलर बसवलेलं आहे आणि हे आतमधून टाकी अशी आहे मित्रांनो. आता सध्या तर टाकी खाली आहे रिकामी. आता आतमध्ये ही अशी बॉल आहे मित्रांनो. ती जशी पाणी भरण ते तशी बॉल वरती येते मित्रांनो. जसं की पाणी भरण तसं ती वरती येते. आता तुम्हाला हातानं वरती आणून दाखवतो मित्रांनो तुम्हाला ते बॉल. खाली जाऊया टाकीमध्ये, आतमध्ये उतरूया. जर टाकीमध्ये जास्तच कचरा आहे, हे बघा मित्रांनो, ही अशी बॉल आहे. याला मी दोरीच्या सहाय्यानं बांधलेलं आहे. आणि ही जशी आता पाणी भरलं समजा, तर आता पाणी भरल्यामुळे असे पाणी भरल्यानंतर ही अशी बॉल वरती येते. हे बघा मित्रांनो, अशी बॉल ही वरती येणार. जसं जसं पाणी भरण तसं हे आता वरती जाणार. म्हणजे इथं परत पाणी आल्यानंतर तिथं आपल्याला लेवल आता दिसत असेल किती पाणी आहे. म्हणजे इथं आल्यानंतर आपली लेवल काय आहे ती बाहेरनंच आपल्याला दिसणार. आणि परत आम्ही असं सोडल्यानंतर मित्रांनो ही परत अशी खाली जाते. म्हणजे पाणी कमी झाली की ही खाली जाणार अशी. मित्रांनो, फायनली माझं वॉटर लेवलर बसून संपलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता तर तुम्हाला उलटं दिसत असेल. मी आता तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवतो कसं आहे ते. आणि मग आमची टाकी पण किती उंच आहे ते पण दाखवतो मित्रांनो. आता मी खाली उतरणार आहे. खाली मोबाईल धरून तर खाली उतरता येत नाही, त्यामुळे मी व्हिडिओ बंद करून खाली उतरणार आहे. परत एकदा तुम्ही माझ्या साईडला व्ह्यू बघू शकता माझं कसं आहे मित्रांनो. खूप भारी वाटते मित्रांनो इथं आल्यानंतर. आता आम्ही कामात असल्यामुळं आम्हाला जास्त हे वाटलं नाही, पण असंच फिरायला यायचं पण लय भारी आहे मित्रांनो इथं. मित्रांनो, आता मी खाली उतरलेलो आहे टाकीहून. तुम्हाला दाखवतो टाकी किती मोठी आहे ती. बघा मित्रांनो, कॅमेरात पण येईना. चला तुम्हाला दाखवतो मी व्यवस्थित एकदम कॅमेरा पण. बघा मित्रांनो, एवढी मोठी टाकी आहे. आणि जे आम्ही आत्ता वॉटर लेवलर बसवले ते तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा मित्रांनो, ह्या अशा प्रकारे इथूनच बघू शकतो आम्ही.
आमचं वॉटर लेवलवर बसून तर झालेलं आहे. आता आम्ही जुनं आर्थिंग केलं होतं, तर जुनं आर्थिंग कोणीतरी उकडून काढलेलं आहे, त्यामुळं आम्ही जुनं आर्थिंग मोठं केलं होतं मित्रांनो. कारण इंडस्ट्री एरियामध्ये मोठं आर्थिंग लागते. 5 फूट गड्डा काढून आम्ही आर्थिंग केली होती, पण ते आता सध्या तर नाही आहे. कमीत कमी करून आम्हाला महिना झाला, तर महिन्याच्या अगोदरच कोणीतरी त्याला काढून टाकलेलं आहे मित्रांनो. म्हणजे आमच्यावर पण जळणारे लोक आहेत मित्रांनो, एवढं माझ्या पण लक्षात आलेलं आहे आता. चला मी आता परत एकदा आर्थिंग करणार आहे. चला तर आपण आर्थिंग करूया आता. मित्रांनो आमचा आर्थिंगसाठी खड्डा काढून झालेला आहे. कमीत कमी आम्ही 2 ते 3 फूट असं खड्डा काढलेलं आहे खाली. आणि यामध्ये आम्ही आता एकदम परफेक्ट असं आर्थिंग करणार आहे. मीठ, कोळसा आणि आर्थिंग पावडर पण आणलेलं आहे मित्रांनो मी. त्यानंतर वाळू असं, आणि आम्ही त्यासाठी एकदम कॉपरचं प्लेट आणि कॉपरचं तार पण आणलेलं आहे मित्रांनो. चला आता शेवटचा आता आर्थिंग करणार आहे मित्रांनो. आर्थिंग केल्यानंतर आमचं काम इथं संपलेलं आहे. मित्रांनो मी आता कॉपर तारून या आर्थिंग पट्टीला एकदम फिट असं बांधून घेतलेलं आहे, म्हणजे कनेक्शन केलेलं आहे. आता यामध्ये आम्ही वाळू, मीठ, त्यानंतर आर्थिंग पावडर असं घालून याला संपवणार आहे. मित्रांनो फायनली आमचं काम झालेलं आहे आणि आम्ही पूर्ण बॅग पण पॅक केलेलं आहे. आता पूर्ण आर्थिंगचं पण काम झालेलं आहे आणि वॉटर लेवलरचं पण काम झालेलं आहे. पूर्ण काम आम्ही आवरून आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर आम्ही आता चाललो आहे घरी. आता टाईम आलेला आहे आजऱ्याला बाय बाय करण्यासाठी. तर मित्रांनो आम्ही आता इथून जाणार आहोत आजऱ्याहून आम्ही आता कमीत कमी 10 किलोमीटर दूर आहे मित्रांनो. आता इथून आजरा जाणार. आजरात गेल्यानंतर जे आपल्या टाकीचं काम दिलं तर आपल्या डीलर जे होते त्यांना भेटणार. मग त्यांच्याकडून जे पेमेंटचा विषय आहे ते पेमेंटचा विषय करणार. मग त्यानंतर आम्ही इथून सगळं घरी जाणार आहे मित्रांनो. विषय असा झाला आहे की आम्ही आजऱ्यामध्ये थांबलो नाही. आम्ही आता गडिंग्लजमध्ये पोहोचलो आहे. आजऱ्याचा विषय असा झाला मित्रांनो, आमचा जो टाकीचा टेंडर होता, जो आपल्याला पेमेंट करणार होता, त्यांनी म्हटले की आज आम्ही बाहेर आलो आहे. तर बाहेर आल्यामुळं त्याने आम्हाला भेटले नाही. त्यामुळं आम्हाला पेमेंट त्याने आज केलं नाही. त्याने म्हटलं आम्हाला पेमेंट उद्या करतो. त्यासाठी आम्ही तिथं गडिंग्लज आजऱ्यामध्ये थांबलो नाही. आणि आता आम्ही तसंच तिथून थेट गडिंग्लजला पोचलो आहे. गडिंग्लजला पोचले जर थांबलो नाही मित्रांनो, त्यासाठी गाडीवरच ब्लॉग बनवतो मी. आता आम्हाला घरी जाता उशीर झाले मित्रांनो. आत्ता झाले 7:40 झालेत. घरी पोचता आम्हाला 8 वाजतात. चला मित्रांनो भेटूया. चला मित्रांनो आम्ही आता भेटूया आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय मित्रांनो.